सोलापूरला पुन्हा एकदा मंत्रिपदाची हुलकावणी। मंत्रिमंडळात सोलापूरची पाटी खोरीच। महायुती सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात सोलापूरची पाटी खोरीच राहिली आहे। जिल्ह्यात भाजपचे 5 आमदार असूनही एकाचीही मंत्रिमंडळात वर्णी लागली नाही। त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली। जिल्ह्याला पुन्हा उपराच पालकमंत्री लाभणार आहे, त्याचा विकास कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। मागील 2014च्या फडणवीस सरकारमध्ये आमदार सुभाष देशमुख यांची सहकार मंत्री तर आमदार विजयकुमार देशमुख यांना सोलापूरचे पालकमंत्री आणि परिवहन, आरोग्य, कामगार राज्यमंत्री म्हणून मंत्रिपदावर वर्णी लागली होती। दोघांनीही 5 वर्षे कार्यकाळ पूर्ण केला होता। सन 2019 मध्ये महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील एकाही आमदारांची मंत्रिपदावर वर्णी लागली नाही। आघाडीत फूट पडल्यानंतर महायुती सत्तेत आली तेव्हाही जिल्ह्यात 5 आमदार असून एकाचाही मंत्रिमंडळात समावेश झाला नाही। मागील 5 वर्षे उपरा पालकमंत्रीच लादण्यात आला। सध्या विजयकुमार देशमुख सोलापूर शहर उत्तर, सुभाष देशमुख दक्षिण सोलापूर, देवेंद्र कोठे सोलापूर शहर मध्य, समाधान आवताडे पंढरपूर मंगळवेढा, सचिन कल्याण शेट्टी अक्कलकोट हे भाजपचे 5 आमदार निवडून आले आहेत। तरीही वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्याने एकाचाही मंत्रिमंडळात समावेश होऊ शकला नाही। यंदा तरी हक्काचे पालकमंत्री आणि मंत्री मिळतील अशी जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती, परंतु ती अपेक्षा फोल ठरली आहे। त्यामुळे कार्यकर्त्यातून नाराजीचा सूर उमटत आहे।